18 एप्रिल रोजी फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मराठी हा सोहळा मोठा दिमाखात पार पडला। या सोहळ्यात डेझी शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या बॉलिवूड कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती। सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मराठी कलाकारांनी रेड कार्पेटवर येऊन मीडियाला पोच दिली। गौरी कुलकर्णी, सावनी रवींद्र, महेश कोठारे, किशोरी शहाणे, तेजस्वी प्रधान, आदिनाथ कोठारे, आसावरी जोशी, बाल कलाकार श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, कश्मीर महाजनी, हार्दिक जोशी, सायली संजीव, रिंकू राजगुरू, देवदत्त नागे, मीरा जोशी या कलाकारांनी सोहळ्याला उपस्थिती लावून अधिक रंगत आणली होती। 1964 सालापासून फिल्मफेअर पुरस्कार मराठी या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती, पण मध्यंतरी या अशा सोहळ्याकडे मराठी कलाकारांनीच पाठ फिरवल्याने ते बंद करण्यात आले। काही दिवसांपूर्वी उषा नाईक यांनी दिलेल्या मुलाखतीत हा पुरस्कार सोहळा माझ्यामुळेच बंद पडला असे म्हटले होते। अर्थात त्यांनी ही जबाबदारी गमतीमध्ये घेतली असली तरी अशा सोहळ्याला आमंत्रण देऊनही कलाकार मंडळी हजर नव्हती। म्हणूनच फिल्मफेअर पुरस्कार आयोजित करण्यात येऊ लागला। या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात। त्याचमुळे या ग्लॅमर्सची किनार असलेल्या सोहळ्याला नटून थटून जाण्यासाठी कलाकारांची चढउड चालू असते। बॉलिवूड सृष्टीत अभिनेत्री जशा अंगप्रदर्शन करत या सोहळ्याला हजेरी लावतात, तशाच पद्धतीने आता मराठी सृष्टीतील अभिनेत्री देखील त्यांचे अनुकरण करू लागले आहेत। असे चित्र सध्या पाहायला मिळते। काल पार पडलेल्या या सोहळ्यात रिंकू राजगुरू, प्रियदर्शिनी इंदलकर, सायली संजीव, हेमल इंगळे यांचा ड्रेस सेन्स पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे। रिंकू राजगुरू तिच्या आउटफिटमुळे स्वतःच कम्फर्टेबल नसल्याचे निदर्शनास आलं। त्या खालोखाल हेमल इंगळे देखील तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्रोल झालेली पाहायला मिळाली। प्रियदर्शिनी इंदलकर हिलाही यावेळी ट्रोल करण्यात आलं। अंग प्रदर्शन करून काम मिळवण्यासाठी ही धडपड आहे, पण असे न करता सादर राहूनही तुम्ही तुमच्या टॅलेंटवर काम मिळवू शकता असं नेटकऱ्यांनी त्यांना कमेंट्सद्वारे सुचवलं। या सर्व कलाकारांमध्ये मात्र तेजस्वी प्रकाश हिने साडी नेसून आल्याने नेटकऱ्यांनी तिचे मात्र कौतुक केले आहे।